बघाय, रक्तानं लिहिले त्यानं. काय बघू? हो ग, हे जरा अतिच झालं मंजू. नाही म्हणजे कॉलेज मधल्या मुलांसारखं प्रेम आहे का असं प्रताप करायला? नाहीतर काय. मला सांगा काय गरज आहे हे सगळं करायची? हाच बरोबर बघते त्याला, चांगलंच धारेवर धरते. मंजू तू शांत हो बघू. अगं त्याने जे काही केलं ते प्रेमानेच केलंय ना. हे अशी चिडचिड करून ना तुला त्रास होईल. भारती मावशी, मागच्या वेळेस त्याचं रक्त बघून मला किती त्रास झाला होता त्याला माहितीये. मग काय गरज आहे हा वेडेपणा करायची? अहो, हात कापून रक्ताने वगैरे कोण लिहितंय हे पत्र? सांगा, कोण करते हा वेडेपणा? मंजू शांत हो. जरा काढून दाखव बरं. अहो मम्मी, पण तुम्ही हे स्वतःला ठेवून घेणार नाही ना? बरी ना? हे कवे, अग ही एक तुला सोन्याचं नाही, 1 ग्रॅमचं आहे. ही सोन्याचं मुलामा दिलं. मम्मी काय बोलताय? सोन्याचं आहे ते. हे कवे, दागिन्यांची माणसाची पारख मला जास्त आहे, कळलं का? आणि त्या मला सपशेल गंडवलंय तुला. 1 ग्रॅमचं. नाही 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 नाही, माझे प्रिय बलमाजे असं नाही करू शकत. हे कवे, तुझा माझा विश्वास नाही? अगं तुझ्यापेक्षा 4 पावसाळे आणि कित्येक दागिने जास्त बघितलेत मी. आणि त्या बलमाला तर मी लहानपणापासून ओळखते, हातचिडीत असल्यापासून. बया, बलमा भाऊजींचं प्रेम 1 ग्रॅमचं निघालं बाय. सपने, मी पण तुला 2 तोळ्याचा हार देतो, सोन्याचा मुलामा लावलेला. तसला हार नकोय मला. ऐक की, हे थांब ना. बलमा शेठ, आता मी तुमचा निकालच लावते थेट. मान्य हे तर ठीक वाटते ना? जरा तिकडे घे, थोडं घे तिकडे. सत्या दादा, हे तर ओके नाही? हा ओके. सत्याचा हे बरोबर आहे इथं. सत्या, आपण सगळी तयारी करतोय खरं. समजा वाघ मारेच नाही आले तर मी त्यांना जाऊन जाब विचारणार. ए उगाच मॅट लावू नको तू, नाहीतर कवीला सांगून टाकेन तू दिलेली चेन खोटी येते. ह बाबा, नाजर सांगू नको तसं काय. सोन्याचं नेकलेस म्हणून खोटा हार दिला मला. आता मी काही तुम्हाला सोडत नसते. हे बघ, नाम लिया और सैतान हाजिर. उचला उचला, लवकर उचला. म्हणजे कवीचाच फोन आहे. हा उचल, लवकर उचल. हा. हॅलो माय स्वीट हार्ट, बोल ना, काय म्हणते? स्वीट हार्ट घाला चुलीत. तुम्ही कुठे ती सांगा आधी मला. अरे काय तू काय ना, तुम्ही जाऊ तिकडे, जाऊ काम करा, जाऊ तिकडे. उठा दे. काय नाही, कवीचा फोन आहे, जरा चिडले. काय तू बी ना. हॅलो, काय झालं एवढं चिडायला माझ्यावर? कशाला चिडतेस? 1 नंबरचे खोटा देत तुम्ही. सोन्याचं म्हणून खोटा हार माझ्या हातात ठेवला वय. तुम्हाला काय वाटलं मला काहीच कळणार नाही? तुम्ही या आज घरला, तुमची काही खेर नाही. असं कसं जरा शांत हो. डोकं गरम करू नकोस, जरा शांत. डोकं गरम होऊन त्यातून आता ज्वालामुखीचा उद्रेक होणार आहे. तुम्ही या की आज घराकडं. अगं माझी राणी, असं नसतं करायचं. हा नाही, तुमची हाडं खिळखिळी केली का नाही तर नावाची कवी नाही मी. हॅलो हॅलो हॅलो, मिस सत्या, आज काय आई चुप्पत. आता माझं काय खरं नाही.
तो प्रेमाचा दिवस आता माझा शेवटचा दिवस होणार आहे असं वाटतंय. सपलो मी, सगळं सपलो आता. अरे बाबा काय झालं आता? काय झालं? जिव्हायला नाही पाहिजे होतं तेच झालं. कवीला कळालं तो खोटा सोन्याचा दाग होता म्हणून. काय? अहो प्रेमाच्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दाजी. काय लागा असतो माझ्या. मॅडम, तात्या जिथे जिथे असू शकतात ना त्या सगळ्या जागांची माहिती आपल्याला सत्यानं दिली आहे. त्यामुळे संशय घ्यायला कुठेच जागा नाही उरली आहे. पण भारती मॅडम, यातल्या अर्ध्यापेक्षा अधिक जागांवर आधीच आपण छापे टाकले. सत्या सुद्धा जाऊन आलाय. पण प्रत्येक वेळेस तात्यासाहेब हातावर तुरी देऊन गायब झाले. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचतो ही खबर आधीच त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असते. आपल्यापेक्षा स्ट्रॉंग नेटवर्क आहे असं म्हणायला पाहिजे त्यांचं. ते तर आहेच. भारती मॅडम, आपल्याला यावेळेस लई खबरदारीनं काम करावं लागणार आहे. या कानाची खबर त्या कानाला लागता कामा नये. हो मॅडम. मिनिट. प्रायव्हेट नंबर. एक मिनिट. हॅलो हॅलो हॅलो. अहो बोलायचं नाही तर फोन कशाला केलाय? हॅलो. हा भारती मॅडम, मी म्हणत होते तात्यासाहेबांचा शोध आपण यावेळेस जरा वेगळ्या पद्धतीनं करायचा. मला काय वाटतं सांगू, आपण या वेळेला अरे परत तोच नंबर. हॅलो हॅलो. अहो बोलायचं नाही तर फोन का करताय तुम्ही? हॅलो. मॅडम, मला वाटतं नेटवर्क इश्यू असेल. नाही भारती मावशी, सत्यानं फोन केला. त्याने जे सगळं केलं त्याचा अजून रिप्लाय दिला नाही ना मी, म्हणून फोन करतोय अननोन नंबरवरून. हे बघ सत्या, एकतर तू आज जे काही केलेस त्यावरून मला खूप राग आलाय आणि मी आत्ता कामात आहे. त्यामुळे प्लीज असा फोन करू नकोस सारखा. संध्याकाळी भेटते तुला आणि मग सांगते बरोबर. बर भारती मावशी, मी काय सांगत होते तुम्हाला, यावेळेस आपण इथं इथं आणि इथं छापे टाकायचे. आणि ही बातमी फक्त आपल्या टीमला माहित असली पाहिजे. बाकी कुणालाच नाही. अरे काय दिसतोय आमच्या साताराचा वाघ.